आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही AI लाही जमणार नाही असं सुबक आणि कोरीव काम असलेल्या मूर्त्या आणि हे मंदिर शिवमंदिर पाहायचं असेल तर पुण्यातील भुलेश्वर या ठिकाणी अवश्य भेट द्या. तर आम्हीही रविवारच्याच दिवशी सर्वांचं डोकं खाऊन मी गेलेले होते शिवमंदिरात, पण देवाने आम्हाला दर्शनच दिलं नाही. तर अशा प्रकारे हे शिवमंदिर पुण्यातील जवळच आहे. मला चिकनगुन्याचा त्रास असल्यामुळे मी सर्वात पाठीमागे राहिले होते. पहा, ह्या डोंगरावरती खूप पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून चढून वरचा हा परिसर म्हणजेच नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी इथे अवश्य भेट द्यावीच लागते. अगदी हा परिसर डोळ्यात साठवावा इतका सुबक आणि सुंदर आणि कोरीव काम केलेलं आहे. इथली घंटानाद झाला की अगदी मन प्रसन्न होतं. इतका आपण डोंगर चालून आलेल्याचा पूर्ण शेनवटा जातो. आणि ही पहा केवढी भली मोठी रांग आहे. इथं जवळजवळ 2 तास जरी उभारलं या रांगेत तरीही आम्हाला दर्शन भेटणार नव्हतं. तरी आम्हाला यायला खूप उशीर झाला होता. इथे पहा 5-5 रांगा लागलेल्या आहेत. दर्शनासाठी एवढी 5 रांगेची बारी आहे. तिथूनच त्यांचा गोंधळ, इथून येऊ नका तिथून येऊ नका म्हणून. आम्ही लांबूनच हात जोडले, बाबा रे म्हटलं, खूप मोठी बारी आहे म्हणून. अशीच प्रदक्षिणा मारली जसं आपण विठ्ठलाच्या मंदिराला मारतो. तर हीच प्रदक्षिणा घेऊन आता आम्ही निघालेलो आहे पलीकडच्या मंदिराच्या साईडला. तर बाहेरून हे मंदिर असं दिसतं आणि आतून इतकं मूर्त्या आणि शिल्पकतेचा अत्यंत असा नमुना आहे की तुम्ही अवश्य भेट द्या. तर ही पहा डिकेमल. आता आम्ही बाहेरूनच ह्याचं दर्शन घेतलं आणि तिथं गेल्यानंतर फोटोग्राफी तर झालीच पाहिजे. ह्या आतून आहेत अंडरग्राऊंड अशा ह्या पायऱ्या आहेत जे की आतून वाट आहे मंदिरात पोहोचण्यासाठी. बाहेरून ही संरक्षक भिंत आहे, तर आतला गाभारा वेगळा आहे. आणि ह्या शिवलिंगापुढे तर इथे सर्व दगडी बांधकाम आहे. इथे आहे हे दत्त मंदिर, अगदी जुन्या काळातलं आहे. 1840च्या सालीचं आहे हे सर्व आणि जसंच्या तसं आहे. तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. तर इथे गेल्यानंतर आम्ही थोडा वेळ या मंदिराच्या परिसरात बसलो. दर्शन तर काही आमचं झालंच नाही. तर ही पहा प्रसादाची लाईन इथे प्रसाद पण घेण्यासाठी. पण आम्ही घरी जेवण करून आलो. तर इथे अवश्य भेट द्या. तर 2 वेळा असं झालेलं, मी उज्जैनलाही गेली तरी माझं दर्शन झालं नाही आणि इथेही माझं दर्शन झालं नाही. तर बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आता जेव्हा देव बोलवेल तेव्हा जाऊया. तर पहा, या पाण्याच्या टाक्या पण इथेच आहेत. तर इथे बुरुज वगैरे पण असा परिसर आहे. तर ही आहे ह्याची छोटीशी जत्रा वगैरे भरली होती. थँक्स फॉर वॉचिंग. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.